सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्यांची आवक कमी असल्याने कांद्याचे दर 5,000 पर्यंत पोहोचले आहेत। तर 11 सप्टेंबरला कांद्याचे दर 4,700 रुपये इतके होते। आज कांद्याचे दर 5,000 रुपयापर्यंत पोहोचले असून 300 रुपयाने कांद्याचे दर वाढले आहेत। कर्नाटकातील इंडी, विजयपूर त्यासोबतच तेलंगणामधून सोलापुरात कांद्याची आवक झाली आहे। शिवाय कलबुर्गी, आळंद, अफलपूर या कर्नाटकातील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे। विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो। यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे 2 दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत। केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाही, तर कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली। नवीन कांद्याचे दर 45 रुपये प्रति किलो तर जुन्या कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो झाले आहेत। दरम्यान नवीन कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे दर स्थिर राहणार आहेत। मी सादिक बागवान, सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आडत व्यापारी। सध्या कांद्याची परिस्थिती टाईट आहे, कारण की कांदा स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त चढलेला आहे। जास्त म्हणजे सध्या 2 दिवसातच नियंत्रणात आले, कारण की नवीन कांदा सुरू झाल्यामुळे। नाहीतर गेले आठवडे तुमच्या एक्सपोर्टमुळे काय बाजार वाढलेले नाही। माल कमी असल्यामुळे बाजार वाढलेला आहे सध्या। आणि आज नवीन कांदा पण आज 45 रुपये किलोपर्यंत विकला आहे। जुना कांदा 50 रुपये किलोपर्यंत विकलेला आहे। आणि सध्या कांद्याची लागणे स्टॉक कमी असल्यामुळे कांद्याला बाजार जास्त आहे। पुढच्या महिन्यात काय बाजार होईल सांगता येईल, सर्व निसर्गावर आहे। निर्यातबंदीचा कसा परिणाम आहे आणि आज जवळपास किती कांद्याची आवक झालेली आहे? नाही, निर्यातबंदीचा परिणाम म्हणजे निर्यातीचा टॅक्स कमी केल्यामुळे बाजार चढला असं काय नाही प्रश्न। कांद्याची स्टॉक कमी आहे। जर अजून नवीन कांदा जर येत नव्हता तर 70 रुपयाच्या आसपास कांद्याची विक्री होण्याची शक्यता जास्त होती। आज किती आवक झाली? 105 गाडी कांद्याची आवक आहे, म्हणजे कालच्यापेक्षा 10-20 गाडी जास्त आहे। भविष्यात काय वाढेल? म्हणजे समजा आता पावसावर आहे, निसर्गावर आहे। समजा नवीन कांद्याची आता लागणे तर आहे भरपूर। आता पाऊस झाला तर कांद्याचं जर नुकसान झालं तर कांद्याचा बाजार टाईट राहील, नाही झाला तर मग नियंत्रित बाजार राहील।